मी बंडू केशवराव खोरे, शेवगा. ह्या डीपीचा जो विषय झाला आताच बऱ्याच जणांनी सांगितला. सतीश अंकुशराव तिकांडे ह्यो डीपीवरून पडला. याचं कारण असं की गावातली लाईट ही बार बार जाती, 5-5 मिनिटाला ट्रिप होती. MSCBला फोन केला तर ते म्हणते की लोड घेत नाही, कुठं काही फॉल्ट आहे, कुठं काहीतरी कारणं सांगून आपले पुन्हा पुन्हा लाईट टाकायचा प्रयत्न करते. ती लाईट काही टिकत नाही आणि ह्या कारणामुळं सतीश तिकांड्याला वर डीपीवर जावं लागलं. तर परमिट घेतलेलं होतं, वर गेला तो, की आता लाईनमन सुद्धा येत नाही, फ्यूज टाकीत नाही, म्हणून तो स्वतःच गेला. कारण शासनानं काय सांगितलं, की हाय अलर्ट जारी केला उष्णतेचा आणि ह्या उष्णतेमुळं दुपारच्या टायमामध्ये वयस्कर माणसं असतील, लहान मुलं असतील, यांनी घरामध्ये कसं बसायचं? शासन म्हणतं घराच्या बाहेर निघू नका आणि यांनी घरात काय गुदमरून मारायचं का? मग असे बरेच पेशंट आमचे दुपारच्या टायमामध्ये दवाखान्यात सुद्धा ॲडमिट झाले. मग अशी जर अवस्था असेल तर ह्या लाईटचा काय फायदा काय लोकांना? आणि शेतीचा जर विचार केला तर शेतीत ज्या साईडची डीपी गेली, लाईटचा काही फॉल्ट असेल तर त्याच साईडच्या लोकांना सगळी वर्गणी करून ते डीपीचा खर्च करावा लागतो. जळाली असेल ती भरून आणा, कुठं सर्व्हिसिंग करायची असेल तो सर्व्हिसिंगचा खर्च करा. तार तुटला, काय झालं, एखादा पोल पाडला, त्या लोकांनीच वर्गणी करायची, त्यांना पैसे द्यायचे, उभे करून घ्यायचं. हे असा भोंगळ कारभार ह्या महावितरणचा चालू आहे. याच्यामुळं शेवगा गावचे लोक एकदम त्रस्त झालेले आहेत. त्यांना काय करावं सुचत नाही. थोडंफार पाणी जनावरांसाठी लागतं, उपसायचं, हौदामध्ये घ्यायचं, पाणी पाजायचं, ह्या गोष्टी सुद्धा त्यांना करता येईना. त्याच्यामुळं शेतकरी हा एकदम हवालदिल झालेला आहे शेवगा गावचा.